आणि आता बातमी विजय शिवतारेंची। अजित पवारांविरोधात आक्रमक झालेल्या शिवतारेंना मुख्यमंत्री शिंदेंनी शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पुन्हा शिवतारेंनी अजित पवारांवर शाब्दिक फायरिंग केली। दोन चार पाच दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू। बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही, कारण आमचा नेता आहे। बारामतीत अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंना बोलावलं। आपल्याला मुख्यमंत्र्यांनी युती धर्माचं पालन करण्यास सांगितलं, पण त्यावर आपण 4 ते 5 दिवसात कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार, असं शिवतारे म्हणाले। आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं, पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल। मी म्हटलं ठीक आहे, 2 4 5 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू। बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही, कारण आमचा नेता आहे, खूप ग्रासरूटवरून आलेला नेता आहे। आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत, पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आला आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या शब्दाच्या पलीकडे जाणार नाही, असं शिवतारे म्हणतात। म्हणजे बारामतीतनं शिवतारे माघार घेणार अशी दाट शक्यता आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतारे सुद्धा अजित पवारांवर हल्ला चढवणं काही सोडत नाहीये। मी लढलो नाही तरी बारामतीत सुनेत्रा पवार जिंकणार नाहीत, अशी टीका शिवतारेंनी केली आहे। जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे, असं मी त्यांना समजावलं। गणितं सगळी समजावून सांगितलेली आहे आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलं आहे। परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे। आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये, त्यांचं ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण धनी नको व्हायला, असंही त्यांनी सांगितलं। शिवतारेच्या 2 किडण्यांपैकी आता एकच किडनी शिल्लक आहे। काही दिवस ते ॲडमिट होते, आता मेंदूवरही त्याचा हळूहळू परिणाम झाल्याचं जाणवते। शिवतारेंनी स्वतःची आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःची किडनी सांभाळावी आणि मेंदू पण सांभाळावा। बारामतीची लोकं हुशार आहेत, तुमची किती आवाका आहे हे पुरंदरच्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। गपगुमान शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते ऐकून कामाला लागा, अन्यथा पुरंदरची लोकं वाट लावतील तुमची। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शिवतारे उभे राहिल्यास कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना पाडणार, शिंदेशाही संपवणार असा इशारा आज अजित पवार गटानंही दिलाय। त्यावरून शिवतारेंनी पुन्हा निशाणा साधला। 2019 मध्ये माझा आवाका काढणारे आता का धमकी देत आहेत, असं शिवतारे म्हणतात। विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। मला ते बोलले होते, आपल्याला आठवत असेल, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोच। हे बोललं माझा आवाका किती, त्याला आवाका माहित पडेल ना। आता कशाला एवढं हे करतोय, धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल, ह्या धमक्या का देतोय अजित पवार? पण यामुळे माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे। आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला? शिवतारे बारामतीतनं सुनेत्रा पवारांविरोधात माघार घेणार अशी शक्यता आहे। मात्र असं असलं तरी अजित पवार त्यांच्या पवार कुटुंबातच वेगळे पडल्याचंही दिसतंय। शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार, त्यांच्या पत्नी सुनंदा पवार, राजेंद्र पवारांचे पुत्र आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार दादांच्या विरोधात मैदानात आहेतच। तसंच रोहित पवारांची बहीण सई पवारही सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ प्रचारात उतरल्यात। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्यांची पत्नी शर्मिला पवार आणि श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केलाय। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी तर जळजळीत टीका करताना अजित पवार नालायक असल्याचं म्हटलंय। मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो,
चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली. कुठले याच्यामध्ये मी कधी, कारण भाऊ म्हणून तो म्हणेल तसे मी उडी मारतो. कधी विचारलं नाही की असं का करायला पाहिजे का. तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. जे काय ज्यांना कोणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत. आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा. आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, तशी काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते. ज्या साहेबांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, 25 वर्ष मंत्री केलं, तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं. श्रीनिवास पवारांचं 6 मिनिटाचं जे काही ते बोलले आहेत त्याच्यात फक्त कृतज्ञता दिसते. कृतज्ञता दिसतच नाही की हा माणूस किती कृतज्ञ आहे. हे सख्खा भाऊ बोलतोय ह्याच्यासारखं दुःख नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. 4 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं तुम्हाला, 25 वर्ष सातत्याने मंत्री बनवलं. हे स्वतः श्रीनिवास पाटील बोलले. मी तर बोलायचोच, पण मी खोटं बोलत नव्हतं. श्रीनिवास पवारांच्या तोंडातनं आलं. आता माझ्यावरती टीका करणारे याचं उत्तर देतील काय? इकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी मतदारांना संधी देण्याचं आवाहन केलंय. संधी दिल्यास बारामती लोकसभेच्या इतर मतदारसंघांचाही विकास करणार असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. जशा बारामती मध्ये आम्ही गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी इतरही तालुक्यांमध्ये बारामती मतदारसंघामध्ये करण्यासाठी नक्कीच तुम्ही सगळेजण संधी दिली तर मी नक्कीच आम्हा दोघांनाही ते बळ येईल आणि आपण सगळेजण असाच सपोर्ट, असाच आमच्या पाठीशी प्रेम आणि सद्भावना आणि स्नेह ठेवाल अशीच अपेक्षा बाळगते. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत कुटुंबातून एकटं पडणार अशी भीती आधीच अजित पवारांनी बोलून दाखवली होती. म्हणजेच अजित पवारांसाठी ही लढाई फक्त राजकीय नाही तर कौटुंबिकही झाली आहे. मुंबईहून गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.